आता इथं आपण पहिल्यांदा पाहूयात की माझ्या माझ्या क्लासमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर पहिला भाग असणार आहे आपला बेसिक्स जे आहेत स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटशी रिलेटेड. शेअर मार्केटचा परिचय आणि त्याचे जे काही बेसिक्स आहेत ते आपण पहिल्या लेसनमध्ये इथे शिकणार आहोत. ज्याच्यामध्ये तुमचं शेअर मार्केट म्हणजे काय आहे, प्रायमरी मार्केट म्हणजे काय आहे, सेकंडरी मार्केट म्हणजे काय, त्याच्यामध्ये BSE, NSE, सेबी यांची ओळख, प्राइस कशी ठरते, म्हणजे सप्लाय आणि डिमांड कन्सेप्ट जी आहे ती मी प्रथमतः तुमची क्लिअर करून देणार आणि काही रिअल लाईफ एक्झाम्पल्स देखील देईन याच्यामध्ये जे तुम्हाला उपयोगी पडते. तर आज पहिला आपण सेशन चालू करूयात. ठीक आहे. पहिल्या सेशनमध्ये पहिलाच क्वेश्चन असतो आपला, व्हॉट इज शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे काय? तर शेअर आणि मार्केट जर तुम्ही इथं बघितलं तर हे शब्दातच, याच्या नावातच सगळा अर्थ आहे. शेअर म्हणजे काय? तर तुमची हिस्सेदारी. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्ही बाय कराल त्याची हिस्सेदारी असते याच्यामध्ये. आणि मार्केट म्हणजे काय, आता तुम्ही भाजी मार्केट वगैरे बघता तसं शेअरचं मार्केट म्हणून ह्याला एक असं कन्सेप्ट पकडून जरा की हे एक मार्केट आहे जिथं तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकताय. आणि ह्या टोटल ह्याचं नाव शेअर मार्केट असं पडतंय. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो शेअर म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय आहे तो एक्झॅक्टली आपण समजून घेऊयात. तर शेअर म्हणजे काय, तर कंपनीतील मालकीचा एक लहानसा भाग. जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचा छोटा मालक होतो. उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीने 1 लाख शेअर असतील त्या कंपनीचे आणि तुम्ही 1,000 शेअर घेतले तर तुम्ही त्या कंपनीचे 1% मालक होता. आलं का लक्षात? जर काही डाऊट असेल तर मला लगेच मेसेज करा, मी तुम्हाला क्लिअर करून देईन त्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये मार्केटचे 2 प्रकार असतात. एक असतं प्रायमरी मार्केट आणि एक असतं सेकंडरी मार्केट. तर इथं प्रायमरी मार्केटमध्ये काय, इथे कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स जनतेला विकते. त्याला इनिशियल पब्लिक ऑफरिंग असं देखील म्हटलं जातं. तुम्ही बऱ्यापैकी न्यूजमध्ये ऐकता की एखाद्या पर्टिक्युलर कंपनीने त्यांचे IPOज रिलीज केलेले आहेत. सपोज करा एखादी ABC नावाची कंपनी आहे, ती नवीनच शेअर मार्केटमध्ये आलेली आहे. तर तिला काय करावं लागतं, इनिशियल पब्लिक ऑफरिंग करावं लागतं. बरं, कंपन्या शेअर मार्केटमध्ये काय येतात, तर एकतर त्यांना पैशांची गरज असते. त्यांचे काही त्यांना कर्ज भागवायचे असतील किंवा त्यांना एक्सपान्शन करायचं असेल त्या कंपनीचं, तर या कंपन्या काय करतात, मग पैशासाठी म्हणून पब्लिक ऑफरिंग करतात. म्हणजे लोकांना शेअर्स विकतात आणि उभ्या केलेल्या पैशातून त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या ते भागवतात. जसं की कंपनीला मोठं करायचं, एक्सपान्शन करायचं, नवीन सिटीजमध्ये ओपनिंग करायचं असेल किंवा कंपनीला त्यांचे कर्ज वगैरे भागवायचे असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला कंपन्या IPOज काढून तुम्हाला त्यांचे शेअर्स विकतात. आता सेकंडरी मार्केट बघूया. हे झालं प्रायमरी मार्केटमध्ये. आता प्रायमरी मार्केटमध्ये फक्त एवढाच विषय आहे, IPOचा. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय याच्यामध्ये येत नाही. तर आता सेकंडरी मार्केट बघूया. सेकंडरी मार्केट म्हणजे काय? आता सेकंडरी मार्केटमध्ये कसं होतं, कंपनीने IPO तर लॉन्च केला, पण त्याच्यानंतर शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये खरेदी विक्री होतात. म्हणजे आता IPO लॉन्च झाला, त्यांनी 1 लाख शेअर्स विकलेत. ठीक आहे. आता हे 1 लाख शेअर्स विकले तर आहेत त्यांनी, पण आता त्याच्या पुढे काय? तर त्याच्या पुढे आता विकत घेतलेले शेअर्स एखाद्या जर का विक्रेत्याला विकायचे असतील, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी 1,000 शेअर्स आहेत, तर मला हे 1,000 शेअर जर का विकायचे असतील तर मला सेकंडरी मार्केटमध्ये हे विकावे लागतात. आणि हे मी म्हणजे एक बायर असतो आणि एक सेलर असतो, तर हे दोघेही जे मार्केटमध्ये खरेदी विक्री करतात ते हे सेकंडरी मार्केटमध्ये करतात. आता भारतात हे व्यवहार मुख्यतः बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर होतात. आता सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीला थेट पैसे मिळत नाहीत, फक्त गुंतवणूकदारांमध्ये व्यवहार होतो. कारण कंपनीने तर ऑलरेडी त्यांचे शेअर्स विकलेले असतात आपल्याला. आता ह्याच्यामध्ये विषय काय होतो, फक्त बायर आणि सेलर ह्या दोघांचाच फक्त
याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. बाकी कंपन्यांना वगैरे याच्यामध्ये काही एक फायदा होत नाही. आता आपण पुढचा ऑप्शन बघूयात. ते म्हणजे BSc, NSC आणि सेबी यांची आपण ओळख करून घेऊयात. तर BSc ही जी आहे ही आशियातील सगळ्यात जुनी बाजारपेठ आहे. ठीक आहे. सगळ्यात म्हणजे ही ओल्डेस्ट आपण म्हणू शकतो हिला. आशिया खंडातील आपल्या सगळ्यात जुनी बाजारपेठ आहे. NSE जी आहे हिला आपण म्हणतो नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता BSc सांगायचं राहिलं तुम्हाला, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. ही आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. फक्त याच्यामध्ये काय आहे, दोनच बाजारपेठा आहेत आपल्याकडे सध्या ट्रेडिंग करण्यासाठी किंवा शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी. फक्त याचं एवढंच लक्षात ठेवा की BScचं नाव एक लक्षात ठेवा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि NSCचं नॅशनल स्टॉक एक्सचेंज. त्या व्यतिरिक्त तर ह्याच्यामध्ये काही बघण्यासारखं नाहीये. बऱ्यापैकी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही स्थापन झाली होती आय थिंक 1875ला, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ही फॉर्म झाली होती 1992ला. या इयर्समध्ये यांची स्थापना झाली होती. आता ह्याच्यानंतर येतो सेबी. सेबी म्हणजे काय? तर सेबीचं मी तुम्हाला एक लॉंग फॉर्म सांगतो. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी. आता हे सेबी काम काय करतं? तर स- ही एक ऍक्च्युली आपल्या भारतातील संपूर्ण सिक्युरिटी मार्केटचं एक नियामक मंडळ आहे, ज्याच्यामध्ये सगळे जे नियम जे आहेत, स्टॉक्स खरेदी विक्रीचे म्हणा किंवा इतर, ते सगळे हे डिसाईड करते. यांची प्रमुख कामे काय असतात? तर जे काही गुंतवणूकदार आहेत म्हणजे इन्व्हेस्टर्स, आता मी एखाद्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय तर मी एक इन्व्हेस्टर म्हणू शकतो स्वतःला. तर इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन करणं हे त्यांचं मुख्य काम असतं. मार्केटमध्ये फसवणूक होऊ नये, इनसाइडर ट्रेडिंग होऊ नये, बनावट बातम्या पसरू नये, ह्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्यासारखे जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे आता आपण जे वैयक्तिक ट्रेडिंग करतो, तर आपल्या वैयक्तिक ट्रेडिंग करणाऱ्यांना इथे रिटेल इन्व्हेस्टर्स असं म्हटलं जातं. तर ह्यांचा विश्वास टिकवण्याचं काम जे आहे ते सेबी करतं. ह्याच्यामध्ये अजून गोष्टी आहेत, जसं की मार्केटची पारदर्शकता राखणे, म्हणजे जे काय तुमचे व्यवहार होतात ते कितपत ट्रान्सपरन्सी ठेवायची ते पूर्णपणे सेबी पाहतं. ह्याच्यामध्ये नवीन IPO येत असतील, म्युच्युअल फंड्सचे काही नियम असतील, ब्रोकर्स असतील, एक्सचेंजेस असतील. तर आता तुम्हाला शब्द सध्या नवीन ऐकायला मिळतात. आपण हळूहळू हे पुढे पण शिकूयात एक्झॅक्टली काय आहेत ते. तर ह्यांच्यासाठी हे नियम तयार करत आहे सेबी, आणि ह्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे पण सेबी वेळोवेळी तपासत असतं. ह्याच्यामध्ये तुमचे अनुचित व्यवहार काही होऊ नयेत याच्यावरती देखील सेबी लक्ष ठेवून असते. जसं की कधी कधी असं होतं की कंपन्यांचं काही ग्रोथ होणार असेल पुढे, तर आतलीच लोक बाहेर माहिती देतात काही ट्रेडर्सना किंवा काही इन्व्हेस्टर्सना की आमची कंपनी अशी अशी पुढे ग्रोथ करणार आहे, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ह्याला म्हणतात इनसाइडर ट्रेडिंग. म्हणजे आतमधली माहिती काढून बाहेर देणे आणि त्याच्यामधून प्रॉफिट कमवणे. पण ह्याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी लॉस होतो. त्याच्यामुळे असं होऊ नये याच्यासाठी सेबी प्रयत्न करत असते. याच्यासोबत प्राइस मॅनिप्युलेशन होऊ नये,
प्राइस मॅनिप्युलेशन म्हणजे काय होतं? तर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे, तर तो स्टॉकची प्राइस वाढवू शकतो खरेदी करून. आणि एक वेळ अशी येते की जिथं प्राइस वाढल्यानंतर लोकांचा इंटरेस्ट जागा होतो की कदाचित आम्ही देखील इथून पैसे टाकायला पाहिजेत. आणि ज्यावेळेस लोक पैसे टाकतात त्यावेळेस तो जो व्यक्ती आहे ज्याच्याकडे मेजॉरिटी ऑफ शेअर्स आहेत, तो पटकन ते शेअर्स विकून ते शेअर्सची व्हॅल्यू जी आहे ती कमी करतो. म्हणजे त्याने जर 2 रुपयाला घेतलेला एखादा शेअर असेल, तो 10 रुपयेपर्यंत त्या शेअर्सचं व्हॅल्यू वाढवत जातो. आणि 10 रुपये झाल्यानंतर ज्यावेळेस नवीन लोक येतात बाय करायला, त्यावेळेस तो तिथं खूप मेजॉरिटीनं सेलिंग करतो. आणि ते सेलिंग केल्यामुळे काय होतं, त्या शेअरची प्राइस अचानक कमी होते. पण हा जो व्यक्ती असतो हा प्रॉफिट कमवून बसलेला असतो. तर असं काही होऊ नये याच्यासाठी देखील सेबी प्रयत्न करत असते कंटिन्युअसली. तर ह्या काही कन्सेप्ट झाल्या आपल्या, जसं की BSC झालं, NSE झालं, सेबी झालं. आता ह्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट विषय आहे तो शेअर्सची प्राइस कशी ठरते याच्याबद्दल आपण बघणार आहोत. ह्याला आपण म्हणतो डिमांड डिमांड अँड सप्लाय कन्सेप्ट, किंवा आपण सप्लाय अँड डिमांड कन्सेप्ट असं म्हणतात. आता डिमांड अँड सप्लाय कन्सेप्ट काय आहे, तर एखाद्या शेअरला खरेदी करणारे जास्त लोक असतील तर डिमांड वाढते आणि किंमत वाढते. आणि जर विक्री करणारे जास्त असतील तर सप्लाय वाढते आणि त्याची जी किंमत आहे ती कमी होते. तर त्याच्याबद्दल आपण एकदम डीपली याच्यामध्ये बघूयात. मी याच्यामध्ये नोट्स देखील बनवून ठेवलेल्या आहेत. मी क्लासच्या एंडिंगला त्या नोट्स सगळ्या शेअर करेन. तुमच्याकडे जर काही नोटबुक वगैरे असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता. पहिला आहे, आपण समजून घेऊयात. डिमांड समजून घेऊयात पहिले. डिमांड म्हणजे काय? तर डिमांड म्हणजे एखाद्या वस्तू, सेवा किंवा शेअर यासाठी लोक खरेदी करायला तयार असलेली क्वांटिटी, म्हणजे किती लोक ते शेअर खरेदी करायला तयार आहेत, त्याला आपण म्हणतो डिमांड. जर डिमांड वाढली म्हणजे जर खरेदी करणारे लोक वाढले तर किंमत देखील तुमची वाढते त्या शेअरची. आणि जर डिमांड कमी झाली तर किंमत देखील कमी होते. आपण एक साधारणतः उदाहरण घेऊयात. आता महिंद्रा कंपनीने थार गाडी लॉन्च केली त्यांची. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये झालं काय, तर ह्यांना प्री बुकिंग करायला सांगितलं लोकांना, की कोणाला किती गाड्या हव्यात त्या हिशोबाने त्यांनी सेल्स चालू केला. पण ह्याच्यामध्ये काय झालं, पहिल्याच दिवशी कदाचित त्यांचं जेवढे युनिट तयार होणार होते त्याच्यापेक्षा 3-4 पट त्यांचे जास्त बुकिंग झाले होते. मग त्याच्यामुळे झालं काय, की सगळ्यांनाच हवाय ती गाडी. मग काही लोक असे होते की ते ऍक्च्युअल प्राइस पेक्षा जास्त किमतीने ती गाडी खरेदी करायला तयार झाले. ह्याला म्हणतात डिमांड वाढणे. मग जर तुमच्या कुठल्याही शेअरची डिमांड वाढली तर मग त्याची किंमत देखील वाढत जाते. आणि जर ह्या गाडीला कोणी व्हॅल्यूच दिली नाही, म्हणजे काही सेलिंगच झालं नाही, तर कंपनी काय करणार? मग स्वतःहून याची प्राइस कमी करून तुम्हाला विकणार. म्हणजे इथं डिमांड कमी झाली ना आपली. डिमांड कमी झाली की याची किंमत देखील कमी होणार. जर कोणी बाईंग करायलाच तयार नसेल, खरेदीदारच कोणी तयार नसेल, तर त्या वस्तूची किंमत हळूहळू मार्केटमध्ये कमीच होत जाते. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर मी काही तुम्हाला डिमांडवर परिणाम करणारे काही घटक सांगणार आहे. तर पहिला आहे प्राइस. जी याच्यामध्ये किंमत कमी झाली तर डिमांड वाढू शकते. आता हे कसं होतं?
तर आता आपण थारचंच उदाहरण घेऊयात. एक वेळ अशी आहे की थार तुमची 100 रुपयाला मिळते. एक उदाहरण घेऊयात. 100 रुपयाला तर ऑब्व्हियसली नाही मिळणार आहे थार. एक उदाहरण घेऊयात की थार तुम्हाला 100 रुपयाला मिळते सध्या. पण बायर्ससाठी ती प्राइस कुठेतरी जास्त आहे. बायर्स सध्या इंटरेस्टेड नाहीत एवढ्या हाय प्राइसवरती तिला बाय करण्यासाठी. त्याच्यामुळे काय झालं, कंपनीनं ती विक्रीच होत नाही म्हणून त्याची किंमत हळूहळू कमी केली. नंतर 90 रुपये केली, 80 रुपये केली, 70 रुपये केली. आता काय झालं, काही बायर्सनी ऑलरेडी माइंडसेट बनवलेलं असतं की आम्हाला ही जी वस्तू आहे ही आम्हाला 60 रुपयाला किंवा 65 रुपयालाच खरेदी करायची आहे. मला याच्यावरती ती वस्तू घ्यायला परवडत नाही. जसं आपण भाजी मार्केटमध्ये एखाद्या बार्गेनिंग करतो की बाबा मला 20ची भाजी 15 रुपयालाच दे. सेम गोष्ट इथं देखील आहे. हा जो सगळा खेळ आहे तो फक्त आणि फक्त डिमांड आणि सप्लाय वरतीच आहे. जर तुम्हाला डिमांड आणि सप्लाय चेन जर प्रॉपरली समजली तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 25% मार्केट समजायलाच जमा आहे. सगळा खेळ हा या डिमांड आणि सप्लाय वरतीच आहे. बाकी तुम्हाला काही जास्त बघायला लागत नाही. जर तुम्ही डिमांड आणि सप्लाय प्रॉपरली शिकलात, मार्केटमध्ये त्याचं व्यवस्थित अनालिसिस करायला शिकलात आणि ते तर मार्केटमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता आला व्यवस्थित, तर तुम्ही दिवसाचं नाही म्हटलं तरी 3 ते 4% प्रॉफिट डेलीच्या ट्रेडिंगमध्ये काढून इझिली तुमचं एक साईड इन्कम जनरेट करू शकताय. मग तो पुढचा टॉपिक आहे, आपण नंतर पाहूयात त्याच्यामध्ये. तर पहिला आहे प्राइस मध्ये, ज्याच्यामध्ये किंमत कमी झाली तर डिमांड वाढू शकते. जर त्या थार गाडीची किंमत 65 रुपये झाली तर बरेचसे लोक असणार आहेत जे 65 रुपयाचा वेट करत होते की बाबा 65 रुपयाला आल्यानंतर आम्ही घेणार. कारण लोकांना माहितीये की ह्या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, पण ही मिळते आपल्याला 65 रुपयाला. म्हणजे उद्या भविष्यात जाऊन कदाचित ह्या वस्तूची किंमत पुन्हा 100 रुपयेपर्यंत जाऊ शकते. या सिच्युएशन मध्ये काय करतात लोक, 65 रुपयाला बाईंग करतात आणि मग ज्यावेळेस 65 रुपयाला प्राइस येते त्यावेळेस एक माणूस बाईंग करायला बसलेला नसतो, बरेचसे लोक तिथं बाईंग करायला बसलेले असतात. ह्याच्यामुळे काय होतं, डिमांड आहे ती वाढते आणि पुन्हा त्याची प्राइस देखील वाढते. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक फॅक्टर असा ह्याच्यामध्ये वर्क करतो, म्हणजे इफेक्ट करू शकतो याला, की ग्राहकांची उत्पन्न पातळी म्हणजे इन्कम लेवल काय आहे त्याच्यावरती देखील राहतं. जर बायर्सचा इन्कम लेवल जास्त असेल, जसं की एक उदाहरण घेऊयात. मी कुठेतरी जॉब करतोय, मला आहे 2 लाख रुपये पगार. फक्त समजून घ्या, मला नाहीये कुठलाही 2 लाख रुपये वगैरे पगार. तर मला 2 लाख रुपये पगार आहे आणि ही आत्ताची माझी म्हणजे पगारात वाढ झाली आहे. यापूर्वी मला होता 1,50,000 पगार. ठीक आहे. आता माझ्याकडे तसं बघायला गेलं तर माझ्याकडे 50,000 रुपये याच्यामध्ये जास्त आहेत सध्या. माझ्याकडे आता हे 50,000 रुपये जास्त आले म्हणजे माझ्या दैनंदिन गरजा भागून सुद्धा माझ्याकडे 50,000 रुपये एक्स्ट्रा राहत आहेत. तर मी काय करणार, जर मी ऍज अ इन्व्हेस्टर आहे तर मी हे 50,000 रुपये शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये कुठेतरी इन्व्हेस्ट करणार. बरं, आपण एखादं शेअर विकत घ्यायला गेलो, जसं की मी पहिल्यांदाही सांगितलं, किंवा भाजीपाल्याचं उदाहरण घ्या. तुम्ही भाजीपाला जरी विकत घ्यायला गेलात तरी तुम्ही कुठेतरी पैसे वाचवायला बघता. तर इथं सुद्धा सेम सिच्युएशन होते. आता मी सांगितलं की इथं 65 रुपयाला ही वस्तू झाली आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी 50,000 रुपये महिन्याचे येत आहेत एक्स्ट्राचे. मग मी काय करणार, हे पैसे आहेत हे इथे इन्व्हेस्ट करायला बघणार. जास्तीत जास्त पैसे इथे इन्व्हेस्ट करायला बघणार. बरं, आता ह्याच्यामध्ये आपण उदाहरण घेताना फक्त माझ्या एकट्याचं घेत नाहीये. अशी बरीचशी लोक असतात ज्यांचं उत्पन्न पातळी वाढली की त्याची खरेदी क्षमता वाढते. मग खरेदी क्षमता वाढल्यानंतर काय होणार, डिमांड्स देखील वाढणार. आणि जसजशी डिमांड वाढणार, हे 65 रुपयाची वस्तू पुन्हा 70 रुपयाला होणार. काही दिवसांनी 75ला होणार, काही दिवसांनी 90 रुपयाला झाली, काही दिवसांनी 110ला झाली. मी दर महिन्यात त्याच्यामध्ये वाढवत वाढवत गेलोय माझ्या मग. आणि त्या शेअरची प्राइस देखील त्या पद्धतीनं वाढते. म्हणजे शेअर्स आणि या गाडीचं उदाहरण एकत्र करून समजून घ्या तुम्ही कसं असतंय. तर डिमांड वाढली की ह्या गोष्टी वाढतात. याच्यामध्ये परिणाम करणारे घटक कुठले आहेत? पहिली गोष्ट म्हणजे प्राइस कमी झाली तर त्या वस्तूची डिमांड वाढू शकते. दुसरी गोष्ट आहे, ग्राहकांची उत्पन्न पातळी वाढली म्हणजे माझा इन्कम लेवल वाढला तर मी जास्तीत जास्त त्याला बाईंग करण्याचा प्रयत्न करणार. बाईंग करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे त्याची डिमांड वाढली. आता ह्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर असतो महत्वाचा, तो म्हणजे मार्केट ट्रेंड. आता मार्केट ट्रेंड काय असतोय, आता तुम्ही बघता बरेच सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे बऱ्याचदा सांगतात की हा शेअर घ्या, तो शेअर घ्या.
पण ऍक्च्युली कसं असतं ते ह्या इलिगल गोष्टी आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे सेबी रजिस्ट्रेशनचं लायसन असते तोपर्यंत तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही की किंवा सजेस्ट करू शकत नाही कुठला शेअर घ्या किंवा नका घ्या. बट स्टील अजून मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सना वगैरे फॉलो करतो किंवा मार्केट न्यूज येतात. तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की अमुक अमुक शेअर हा खूप चांगल्या किमतीत मिळतोय किंवा ह्या कंपनीची ग्रोथ पुढे खूप वाढणार आहे. सपोज करा एबीसी नावाची कंपनी आहे. तर ह्या एबीसी नावाच्या कंपनीबद्दल काहीतरी न्यूज आली आहे. ठीक आहे. न्यूज आली आहे किंवा ह्याच्यामध्ये एखादा युट्यूबर युट्यूबरचा एखादा इन्फ्लुएन्सर आहे तुमचा किंवा एखादा सोशल मीडियावरचा आहे. सोशल मीडियावरचा इन्फ्लुएन्सर आहे ज्याने सांगितलंय की बाबा हा असा असा स्टॉक उद्या पुढे जाऊ शकतो, खूप चांगली ग्रोथ देऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय होतं, लोकांचा जो माइंडसेट आहे तो ह्याच्यामध्ये थोडासा बदलतो आणि लोक ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला चालू करतात. आणि हा जर एका व्यक्तीने शेअर खरेदी केला तर दुसरा व्यक्ती सुद्धा तो शेअर खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड असतो. म्हणजे मार्केट ट्रेंड फॉलो व्हायला सुरुवात होते याच्यामध्ये. म्हणजे लोकांना आवडणाऱ्या गोष्टीची मागणी जास्त होते, त्याला आपण मार्केट ट्रेंड म्हणतो किंवा मार्केट फॅशन असं देखील म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये अजून एक अपेक्षा अशी असते, म्हणजे अजून एक परिणाम करणारा घटक असा आहे की भविष्यातील अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स आपण ज्याला म्हणतो, की ट्रेंड तर चालू आहेच एखाद्या कंपनीचा, त्या कंपनीमध्ये लोक भरभरून पैसे घालतायत. जसं की एमआरएफचा शेअर झाला, ज्याच्यामध्ये लोक थांबतच नाहीत. प्रत्येक वर्षी त्या कंपनीचे शेअरची व्हॅल्यू वाढत वाढत चालली आणि लोकांची देखील इन्व्हेस्टमेंट वाढत वाढत चालली. त्याच्यामध्ये कुठेही लोकांनी आजपर्यंत असं मी पाहिलं नाही की बरेचसे लोकांनी ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, लोक सहसा करून त्याच्यातून पैसा काढत नाहीत. त्याच्यामध्येच पैसा गुंतवून ठेवतात, का तर दिवसेंदिवस ते पैसे वाढत चालले. म्हणजे लोकांच्या अपेक्षा देखील वाढत चालल्यात. किंमत पुढे वाढेल असं वाटल्यास आत्ताच खरेदी होते आणि मग त्याची डिमांड देखील वाढते. हा एक फॅक्टर आहे जो डिमांडवरती खूप इफेक्ट करू शकतो. आता आपण समजून घेऊयात सप्लाय बद्दल. सप्लाय म्हणजे काय? पुरवठा. सप्लाय म्हणजे एखाद्या वस्तू, सेवा किंवा शेअरची विक्रीसाठी उपलब्ध असलेली क्वांटिटी किती किमतीला आणि किती वेळेत आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे जर सप्लाय जास्त झाल्यास किंमत कमी होते आणि सप्लाय कमी झाला तर किंमत वाढते. ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता ह्याचं उदाहरण आपण एक असं पकडूयात. हे उदाहरण चालू असेल, चांगलं असेल कदाचित. तर अ, अ, पुरवठा पुरवठ्याचं उदाहरण घेऊया आपण एका भाजी मार्केट थ्रू. पावसाळ्यात आता टोमॅटोचं उत्पन्न खूप जास्त झालंय. तर बाजारात टोमॅटो भरपूर प्रमाणात आलेत. त्याच्यामुळे काय झालं, सप्लाय जास्त झाला. म्हणजे विक्रेते जास्तीत जास्त टोमॅटो विकण्यासाठी आता काय करणार, किंमत कमी करणार. 40 रुपये किलोचे जर का टोमॅटो सुरुवातीला विकले जात असतील, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्याचं उत्पन्न येण्याआधी, तर आता सध्या ह्याची किंमत पावसाळ्यात काय झालंय, पुरवठा जास्त झाल्या कारण 15 रुपयाने मिळू लागलाय किंवा 10 रुपयाने मिळू लागलाय. केजीच्या भावाने सांगतोय मी तुम्हाला, 10 रुपये केजीच्या हिशोबाने. शेअर मार्केटमध्ये सुद्धा असंच होतं. एखाद्या कंपनीचे प्रमोटर्स किंवा मोठे गुंतवणूकदार जर एकदम मोठ्या प्रमाणात शेअर विकायला काढले त्या लोकांनी, तर थोडक्यात मार्केटमध्ये गोंधळ निर्माण होतो. आणि मग काय होतं, सगळेच लोक ती वस्तू विकण्यासाठी प्रयत्न करतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, सप्लाय जी आहे ती जास्त वाढते आणि खरेदीदारांची, म्हणजे विक्रेते जास्त झालेत पण खरेदीदारांची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं, ह्याची जी किंमत आहे ती हळूहळू खाली 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 येत जाते. आलं लक्षात सप्लायची कन्सेप्ट काय आहे? आता कसं होतं, जर सप्लाय कमी झाला, आता इथं उदाहरणार्थ घेऊयात. आता सध्या पावसाळा संपलाय तुमचा, हिवाळा संपलाय, आता उन्हाळा चालू झालाय. आता टोमॅटोची किमती तुमच्या, म्हणजे टोमॅटोचा जो सप्लाय आहे तो कमी झालाय. बरोबर आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये काय होणार, टोमॅटो परत 40 रुपये केजीच्या हिशेबाकडे जाणार. सेम शेअर मार्केटमध्ये सुद्धा आहे. जेव्हा लोक जास्त बाईंग करायला बघतात, म्हणजे डिमांड वाढते आणि सेलर्स कमी आहेत, म्हणजे सप्लायर्स जे आहेत ते कमी आहेत,
मग त्या सिच्युएशन मध्ये काय होणार? सप्लायर्स त्याची प्राइस वाढवून मागणार शेअरची, आणि मग बायर्सना शेवटी जास्त किमतीतच ते शेअर्स घ्यावे लागतात. तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. डिमांड वाढली की प्राइस हाईक होते, म्हणजे प्राइस देखील वाढते तुमची. डिमांड कमी झाली, प्राइस देखील कमी होते. सप्लाय मध्ये सुद्धा सेम गोष्ट आहे. सप्लाय वाढला, तुमची प्राइस कमी झाली. सप्लाय कमी झाली तर तुमची प्राइस ही नेहमी वाढते. ठीक आहे. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊयात. पुढचा आपला आता डिमांड आणि सप्लाय नंतरचा. अं, हा, मला कोणीतरी आता व्हॉट्सअपला मेसेज टाकलाय की आम्हाला स्टॉक आणि शेअर मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. म्हणजे शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट आम्ही असं दोन्हीकडे बघतोय. तर एक्झॅक्टली हे आहे काय, म्हणजे दोन्ही मधला फरक काय? तर मी एकदा तो फरक तुम्हाला समजावून सांगतो. ठीक आहे. आता हे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या. स्टॉक आणि शेअर. ठीक आहे. आता ह्यामध्ये काय फरक आहे? हे दोन शब्द आता आपण कसं आहे, बऱ्यापैकी बघताना आपण असं बघतो ह्याच्याकडे की स्टॉक मार्केट ऐकतो किंवा शेअर मार्केट ऐकतो. ह्या ऍक्च्युली ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत. फक्त या दोन शब्दांचा अर्थ वेगवेगळा पडतो. आता शेअर म्हणजे, सॉरी, स्टॉक म्हणजे काय आहे? तर स्टॉक म्हणजे थोडक्यात एकापेक्षा जास्त गोष्टी आपण म्हणतो. म्हणजे अ, तुमच्याकडे आता पाच शिक्के आहेत, तर पाच शिक्के स्टॉक करून ठेवा असं आपण म्हणतो. एकमेकांवरती स्टॉक केले जातात. तर आता हे तसं मराठीत पूर्णपणे सांगायचं झालं तर अम, एखाद्या किंवा अनेक कंपन्यांमध्ये जर मालकी हक्कासाठी वापरला जाणारा सर्वसाधारण हा शब्द आहे. म्हणजे आता थोडक्यात आपण पकडूयात, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत, जसं सेक्टर आहेत, जसं की आय टी सेक्टर आहे, तुमचं ऑइल सेक्टर आहे, जसं की क्रूड ऑइल झालं, आय टी नंतर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग झालं, याच्यानंतर तुमचं झालं फूडशी रिलेटेड झाल्या कंपन्या. तर हे जे आहेत ना, हे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या असू शकतात. जसं की आय टी मध्ये टाटा झालं, किंवा तुमचं झालं टेक महिंद्रा आले, एल एन टी आहे. तर ह्या कंपन्या झाल्या. तर मी आय टी कंपन्यांमध्ये जर का वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर विकत घेत असेल, म्हणजे टाटा पासून मी एल एन टी पर्यंतचे जर का शेअर विकत घेतले, तर आपण त्यांना स्टॉक असं म्हणतो. पण मी जर का एखादा पर्टिक्युलर कंपनीचा फक्त एकच शेअर विकत घेतलाय, जसं की मी आता इथं फक्त टाटाचाच शेअर विकत घेतलाय, तर आपण त्याला असं शेअर असं म्हणतो. म्हणजे लक्षात येतं मी काय म्हणतोय? उदाहरण सांगतो तुम्हाला. रिलायन्स इंडस्ट्रीचे 10 शेअर आहेत तुमच्याकडे. म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे 10 छोटे मालकीचे भाग आहेत सध्या. तर ही झाली एक विशिष्ट कंपनी, किंवा टाटाचं उदाहरण घेऊ. टाटा कंपनीचे तुमच्याकडे 10 शेअर्स आहेत. तर आपण त्यांना शेअर्स असं म्हणतो. माझ्याकडे 10 शेअर आहेत कंपनीचे. पण ज्या वेळेस आय टी सेक्टरमधलं आपण इथं उदाहरण घेतोय, की आय टी सेक्टरमध्ये मी स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असते. जसं टाटामध्ये पण आहे, टेक महिंद्रामध्ये पण आहे, आणि एल एन टीमध्ये पण आहे. तर ह्या तिन्ही कंपन्यांचे मिळून आपण स्टॉक्स घेतलेले आहेत. आणि या तीन कंपन्या कुठल्या सेक्टरला डिनोट करतात? आय टी सेक्टरला. तर अशा प्रकारे स्टॉक आणि शेअर मधला फरक लक्षात येतो. कोणाची काही शंका असेल तर चॅटमध्ये तुम्ही टाकू शकताय याच्याशी रिलेटेड. सध्या आपण खूप सोप्या सोप्या कन्सेप्ट आहेत, हे आपण क्लिअर करून घेतो. आपण काय जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये सध्या जात नाही आहोत. पहिलं बेसिक आपल्याला पूर्णपणे कव्हर करून घ्यायचं आहे.
आता आपण बघितलं शेअर मार्केट म्हणजे काय. शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथं तुमची शेअर्सची खरेदी आणि विक्री होते. शेअर म्हणजे काय हे देखील सांगितलं. एखाद्या कंपनीचं पर्टिक्युलर आपण शेअर विकत घेतो, म्हणजे मालकी हक्क विकत घेतो. त्याला आपण शेअर असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण प्रायमरी मार्केट पाहिलं आणि सेकंडरी मार्केट पाहिलं. प्रायमरी मार्केटमध्ये जे इनिशियल कंपन्या जे शेअर्स लॉन्च करतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतो आपण, तर ते प्रायमरी मार्केटमध्ये होतं. आणि ज्यावेळेस ते विकले जातात आणि ज्यावेळेस ते आपल्यासारख्या ट्रेडर लोकांकडे किंवा इन्व्हेस्टर्सकडे ते शेअर्स येतात, त्यानंतर ते जातात सेकंडरी मार्केटमध्ये खरेदी विक्री होण्यासाठी. ह्याच्यामध्ये कंपनीचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नसतोय. ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. आता हे शेअर्स खरेदी आणि विक्री कसे होतात ह्याची एक प्रोसेस आहे. तर मी तुम्हाला ती प्रोसेस पहिल्यांदा एकदा समजावून देतो, म्हणजे आपण पुढे पुढे आपल्याला ते लक्षात येईल. तर आपण बघूयात याच्यामध्ये हाऊ टू बाय और सेल शेअर्स. हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी आपल्याला काही खात्यांची गरज पडते. प्रथम खातं लागतं आपलं. पहिलं तर तुमच्याकडे बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात मोठं खातं आहे. हे नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत बरं का. बँक अकाउंट हे पहिलं खातं झालं. त्याच्यानंतर येतं तुमचं डीमॅट अकाउंट. याच्यानंतर येतं तुमचं ट्रेडिंग अकाउंट. आता हे तीन गोष्टी असतील तुमच्याकडे तर मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकताय, म्हणजे बाईंग आणि सेलिंग तुमचं करू शकताय. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये एक ब्रोकर पण असतो जो तुम्हाला निवडायचा असतो, जो तुम्हाला डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडून देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये बँकवाले देखील तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट खोलून देतात किंवा त्यांच्या देखील प्रोसेस आहेत. पण ह्यांच्या थोड्याशा स्लो प्रोसेस आहेत आणि खूप खर्चिक आहेत. त्याच्यामुळे आपण नेहमी थर्ड पार्टी ब्रोकर सजेस्ट करतो नेहमी. तर आता आपण बघूयात की ह्याच्यामध्ये बाईंग आणि सेलिंग कसं चालतं. ठीक आहे. एकतर पहिलं आपण बँक अकाउंट आहे आपल्याकडे, ज्याच्यातून पैसे ट्रान्सफर होतात ट्रेडिंग अकाउंटमध्ये, आणि त्याच्यातून डीमॅट अकाउंटमध्ये आपण शेअर्स ठेवू शकतोय. थोडक्यात ह्याची पण कन्सेप्ट क्लिअर करतो. ह्याच्यामध्ये पैसे असतात तुमचे. डीमॅट अकाउंट काय असतं, तर डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे शेअर्स ठेवू शकताय. ठीक आहे. जसं बँक अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे पैसे ठेवू शकताय, तसं डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही तुमचे शेअर्स ठेवू शकताय. म्हणजे शेअर्स जे स्टोअर होतात ते डीमॅट अकाउंटमध्ये डिजिटल फॉर्ममध्ये सेव्ह होतात. पूर्वीच्या काळात काय व्हायचं, पूर्वीच्या काळात सगळा पेपर वर्क वरती असायचा. ज्यावेळेस बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्टार्टिंगला चालू झालं होतं, त्यावेळेस पूर्णपणे कागदोपत्री ही कामं चालायची. आणि नंतर 90च्या दशकामध्ये जसं कम्प्युटर्सचा वगैरे वापर जास्त वाढायला लागला, तसं मग हे सगळं डिजिटलायझेशन झालं शेअर्सचं देखील. आणि आता शेअर्स जे आहेत ते डीमॅट अकाउंटमध्ये स्टोअर केले जातात. आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय होतं, तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुमचं जे काही तुम्ही ट्रेड करता, म्हणजे खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत ते तुमचे इथं होतात. खरेदी विक्री जी काय आहे तुमची, ती तुमची ट्रेडिंग अकाउंटमध्ये होते. ठीक आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे असतात. हे पैसे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला टाकायला लागतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही शेअर्स विकत घेऊ शकता किंवा विक्री करू शकताय. जे डीमॅट अकाउंटमध्ये तुमचे शेअर्स स्टोअर होतात, तिथून ते तुम्ही विक्री किंवा खरेदी ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून करू शकता. तर आता प्रोसेस आपण बघूया त्याच्यामध्ये.
मला ह्याच्यामध्ये थोडंसं एक उदाहरण इथे बनवून घेऊ द्या. आता असं सहज असं ग्राह्य धरू की तुमच्याकडे बँक अकाउंट आहे, तुम्ही डीमॅट अकाउंट देखील काढले आणि ट्रेडिंग अकाउंट देखील काढले एका ब्रोकरची निवड करून. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, आता फक्त एक स्टॉक सिलेक्ट करायचा आहे कुठल्याही कंपनीचा, किंवा एक कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे तुमचे स्टॉक खरेदी विक्री करण्यासाठी. सपोज करा आपण इथं एक एबीसी कंपनी सिलेक्ट केली आहे, ज्याचं तुम्हाला वाटतं की स्टॉकमध्ये खूप चांगली ग्रोथ होणार आहे भविष्यामध्ये जाऊन. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एबीसी कंपनीचे 10 शेअर्स घ्यायचे आहेत. आता ही आपण ऑर्डर कुठे एक्झिक्यूट करणार? तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्ही एबीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी ऑर्डर टाकलेले आहे. आता ही जी ऑर्डर आहे, आता ही ऑर्डर आपली तुमच्या एनएसी आणि बीएससी हे जे स्टॉक मार्केट्स आहेत ह्यांच्याकडे जाते. म्हणजे तुमच्या शेअर मार्केटमध्ये ही ऑर्डर एक्झिक्यूट होते. ती कशी होते ते आपण एकदा पाहूयात. आपण पाहूयात स्टेप बाय स्टेप प्रोसेस. त्याच्यामध्ये पहिली स्टेप येते ऑर्डर देण्याचे. ऑर्डर एक्झिक्युशन जे आहे तुमचं ते इथून होतं. ऑर्डर एक्झिक्यूट करण्यासाठी काय होतं, दोन व्यक्ती लागतात. एक असतो तुमचा बायर म्हणजे खरेदीदार, आणि दुसरा आहे तुमचा सेलर म्हणजे तुमचा हा आहे विक्रेता. ठीक आहे. कुठलीही वस्तू तुम्हाला घेण्यासाठी दोन लोकांची नेहमी गरज पडते मार्केटमध्ये, एक आहे बायर आणि दुसरा आहे सेलर. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ही फर्स्ट गोष्ट झाली की ऑर्डर एक्झिक्युशनसाठी ह्या दोन गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एक आहे बायर आणि एक आहे सेलर. यांच्या व्यतिरिक्त कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर देता, आता ही ऑर्डर कशी जाते, तुम्ही ट्रेडिंग अकाउंटमध्ये ऑर्डर पंच करता. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये ऑर्डर पंच होते तुमची, आणि ही पंच झालेली ऑर्डर जाते तुमच्या एक्सचेंजकडे. आता आपल्याकडे एक्सचेंज कोणकोणते आहेत? बीएससी आहे आणि एनएसी आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आता ही एक्सचेंजची ऑर्डर जी आहे, तर एक्सचेंजच्या मशीन्स ज्या आहेत त्या ऑर्डर्स पाहतात की खरेदीचा भाव आणि विक्रीचा भाव काय आहे. आता ह्याच्यामध्ये बायर ऑलरेडी सेलरने विक्रीसाठी काढल्याशिवाय आपण काय माल विकत घेऊ शकत नाही. सपोज करा आता ह्याच्यामध्ये सेलर ए आहे, ज्याने त्याच्या एबीसी कंपनीचे जे स्टॉक्स आहेत ते 100 रुपयाला विक्रीला काढलेले आहेत. आणि जो बायर आहे, जो की आपण बी म्हणून त्याला असं डिनोट करूया, ह्याने एबीसी कंपनीचे शेअर्स त्याला 100 रुपयाला विकायचे म्हणजे खरेदी करायचे आहेत. तर ह्यांचं जे सिस्टीम चेक करते की बाबा ह्या दोघांची प्राइस मॅच होतीये का. कारण कधी कधी काय होतं, जो सेलर असतो तो 110ला सेल करायला बसलेला असतो, आणि बायर असतो तो त्याला 100 रुपयाला घ्यायची असते ही वस्तू. मग आता इथं काय होतं, ह्याची डिमांड ऑलरेडी प्राइसची कमी झालेली आहे खरेदीसाठी. तर मग इथं सेलर्स कदाचित भविष्यात जाऊन हे 100 रुपयाला विकेल, आणि ह्याला 100 रुपयाला बाईंग करायला मिळेल. बरं, हा एकच सेलर आहे का? तर नाही, इथं मल्टिपल सेलर्स बसलेले असतात. कोणी 100 रुपयाला विक्रीला बसलेलं असतंय, कोणी 80 रुपयाला विकत असतंय, कोणी 50 रुपयाला. ज्याचे त्याचं प्रॉफिट मार्जिननुसार ते विकतात. आता एक्सचेंज काय करतं, एक्सचेंज पाहतं की ह्या दोघांची प्राइस जी आहे ही मॅच होते का. ह्या जर दोघांची प्राइस मॅच झाली तर हे जातं
म्हणजे ट्रेड एक्झिक्यूट होतो तुमचा इथं. प्राइस मॅच झाली. प्राइस मॅच झाली तुमची. आता इथं काय होणार, ट्रेड एक्झिक्यूट होणार. याला आपण वरती करून घेऊयात. ठीक आहे, आता इथं काय होणार, ट्रेड जो आहे तुमचा तो एक्झिक्यूट झाला. आणि हा आता जातो कुठे, ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर. ट्रेड एक्झिक्यूट म्हणजे काय झालं, तर तुमचा व्यवहार फिक्स झाला बरं का. हा व्यवहार फिक्स झाला तुमचा. आता ज्यावेळेस तुमचा व्यवहार फिक्स होतो त्यावेळेस हा जातो क्लिअरिंग एक्सचेंजकडे. आता क्लिअरिंग एक्सचेंज काय आहे, ते तुम्हाला एकदा क्लिअर करून देतो. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला लेक्चर देता देता मला थोडेसे चॅट्सचे रिप्लाय देखील द्यायला लागतात. काही लोक मला सध्या व्हॉट्सअपवरती पण चॅट करतायत. बट ठीक आहे. क्लिअरिंग एक्सचेंज काय असतं, तर क्लिअरिंग कॉर्पोरेशन पण आपण याला म्हणतो. आपण एक लिहून घ्या हे, क्लिअरिंग कॉर्पोरेशन. ठीक आहे. तर क्लिअरिंग कॉर्पोरेशन म्हणजे काय असतं, शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री झाल्यानंतर पैसे आणि शेअर्स ह्यांची जी देवाणघेवाण होते ना, त्याची पूर्ण जबाबदारी क्लिअरिंग कॉर्पोरेशनची असते. म्हणजे आता सेलर जो आहे तो शेअर विकतोय आणि बायर जो आहे तो पैसे देतोय त्याला त्या शेअरच्या बदल्यात. तर इथं काय होतं की बायर कडून पैसा घेऊन तो सेलरला देणे आणि सेलर कडून शेअर घेऊन तो बाहेरच्या डीमॅट अकाउंटमध्ये पोहोचवणे. आणि ह्या दोन्हीच्या व्यवहाराची जी गॅरंटी घेतली जाते ना, ते क्लिअरिंग कॉर्पोरेशन घेतं. आता क्लिअरिंग कॉर्पोरेशन बघायला गेलं तर आपल्याकडे सध्या दोन आहेत. एक आहे बीएससीचं क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहे आणि एक एनएससीचं क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहे. जे काही एनएससीचे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे जे काही व्यवहार होतात ते एनएससीचं क्लिअरिंग कॉर्पोरेशन हँडल करतं. आणि जे बीएससीचे होतात ते बीएससीचं करतं. आता ह्यांचं मुख्य काम मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही मधला दुवा म्हणून हे काम करतं. की दोन्हीची गॅरंटी की बाबा तू दिलेला शेअर्स ह्याच्यापर्यंत पोहोचवणं आणि ह्याने दिलेला पैसा तुझ्यापर्यंत पोहोचवणं, हे असं क्लिअरिंग कॉर्पोरेशन काम करत असतंय. याचं स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. पहिलं यांचं काम असतंय क्लिअरिंग कॉर्पोरेशनचं, ट्रेड जो आहे तो व्हेरीफाय करणं. ट्रेड व्हेरीफाय करणार पहिला, ज्याच्यामध्ये बायरने दिलेली ऑर्डर आणि सेलरने दिलेली ऑर्डर खरी आहे का ते तपासणार. जर ती खरी असेल तर मग पुढच्या प्रोसेसला जातं. दुसरी प्रोसेस असते यांची फंड्स आणि शेअर्स ब्लॉक करणे. फंड्स आणि जे काही तुमचे शेअर्स असतील ते ब्लॉक करणे. आता हे ब्लॉक का करावं याने, तर आता मी ॲज अ बायर आहे आणि समोरचा सेलर आहे. ठीक आहे. वस्तूंची देवाणघेवाण करतोय ना आपण, आणि हा काय करतोय, ॲज अ गॅरंटर म्हणून काम करतोय तुमचा क्लिअरिंग कॉर्पोरेशन. तर हा काय करतो, तुमचा जसा व्यवहार पडला मार्केटमध्ये आणि तुमचा व्यवहार मॅच झाला की पहिला जो सेलर आहे त्याचा शेअर ब्लॉक करणार तो, जेणेकरून तो दुसरीकडे कुठे विकू नये. आणि जो बायर आहे त्याचा पहिला फंड लॉक करून घेणार, म्हणजे तो पुन्हा फंड काढून घेऊ नये व्यवहाराच्या मध्यंतरी, किंवा ते फंड दुसरीकडे कुठे वापरले जाऊ नयेत म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात. एकदा का तुमचं फंड्स आणि शेअर्स लॉक झाले की आता हे सेटलमेंट करायची वेळ येते यांच्याकडे. ठीक आहे. आता ही सेटलमेंट कशी होते, आता हे सेटलमेंट असते T+1 डे ची असते. ठीक आहे, याला आपण म्हणतो T+1 डे. ज्या दिवशी तुम्ही तो शेअर खरेदी करता आणि बाहेरला सॉरी सेलरला पैसे देता, त्याला आपण T+1 डे असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं, हा जो व्यवहार आहे तो ट्रान्झॅक्शन झाल्यापासून एका दिवसात तुमचा कंप्लीट करायची जबाबदारी असते ती क्लिअरिंग कॉर्पोरेशनची असते. म्हणजे तुम्ही आज 1 तारखेला एखादा शेअर खरेदी केला, तर हा झाला टी.
+1 डे म्हणजे तुमचं आता 2 तारीख आली, तर 2 तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये त्यांना हा शेअर टाकणं भाग असतंय. 2 तारखेच्या एंड ऑफ द डे पर्यंत हे अमाऊंट तुमच्या अकाउंटला आलेली असणार आहे तिथे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मेजॉरिटी काय आहे, तर हे आहे डिफॉल्ट प्रोटेक्शन जे आहे ते क्लिअरिंग कॉर्पोरेशन आपल्याला प्रोव्हाइड करतं. जर कोणी पैसे किंवा शेअर न देता व्यवहार तोडायचा प्रयत्न केला, कारण ह्याने ऑलरेडी ब्लॉक केलेलं असतंय. जर कोणी पैसे दिले नाहीत किंवा कोणी शेअर दिले नाहीत, तर क्लिअरिंग कॉर्पोरेशन काय करतं, स्वतःचे फंड वापरून व्यवहार पूर्ण करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जर समोरचे जे लोक आहेत त्यांचं कोणाचं नुकसान होत नाही. यांच्याकडे कसं असतं, यांच्याकडे फक्त पैसाच नाही तर यांच्याकडे शेअर्स देखील होल्ड केलेले असतात बऱ्याचशा कंपन्यांचे. म्हणजे एक रिझर्व्ह शेअर्स क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे ऑलवेज होल्डमध्ये असतात. जेणेकरून जर एखादा व्यक्ती व्यवहार करता करता सेलर आहे त्याने अचानकच ऑर्डर कॅन्सल करायला घेतली किंवा काही कारणास्तव टेक्निकल एरर आला आणि ती प्रोसेस करता आली नाही, तर त्यावेळेस क्लिअरिंग कॉर्पोरेशन हे स्वतःजवळचे शेअर्स बाहेरला देतं आणि बाहेरचा फंड स्वतःपाशी ठेवतं. किंवा असंही कधी कधी होऊ शकतंय की बाहेरचा पैसा कुठल्या तरी ट्रान्झॅक्शन मध्ये अडकलाय, टेक्निकल इश्यू आलाय, तर त्यावेळेस बाहेरला शेअर्स तर मिळतात कारण बाहेरचा पैसा ऑलरेडी लॉक झालेला आहे. पण स्वतः जवळचे पैसे क्लिअरिंग कॉर्पोरेशन काय करतं, सेलरला देतं. तर हे दोन हे खूप महत्वाचं काम जे आहे ते क्लिअरिंग कॉर्पोरेशन करतं. आणि बऱ्यापैकी मी बरेचसे क्लासेस बघितलेत ज्याच्यामध्ये क्लिअरिंग कॉर्पोरेशनचं कुठे नावच घेतलं जात नाही. म्हणजे खूप महत्वाचा पार्ट आहे हा. ज्यावेळेस कधी तुमचे ट्रान्झॅक्शन मध्ये काही प्रॉब्लेम्स येतील किंवा काही इश्यू येतील शेअर्स खरेदी विक्री करताना, त्यावेळेस तुम्हाला क्लिअरिंग कॉर्पोरेशनची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता क्लिअरिंग कॉर्पोरेशन मी तुम्हाला सांगितलं दोन आहेत. ठीक आहे. एक आहे NCL, म्हणजे तुमचं NSE क्लिअरिंग लिमिटेड म्हणून आहे, याला आपण म्हणू शकतो NSE क्लिअरिंग लिमिटेड. आणि सेकंडरी आहे तुमचा ICCL, जो इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. हा आहे, हा NSEचा आहे आणि हा आहे हा BSEचा आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, भविष्यात खूप फायदेशीर ठरते. ज्यावेळेस तुम्हाला असे काही टेक्निकल इश्यूज वगैरे येतात शेअर्स खरेदी विक्री करताना, त्यावेळेस जर तुमचं कदाचित ब्रोकर कडून देखील काम होत नसेल आणि तुम्हाला कुठेतरी वरच्या लेवलला कंप्लेंट्स वगैरे करायचे असतील, तर त्यावेळेस ह्यांची माहिती देखील असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर ही प्रोसेस लक्षात आली, शेअर्स कसे खरेदी करायचे किंवा कसे विक्री करायचे. याच्यामध्ये काय होतं, मी पुन्हा एकदा क्लिअर करून घेतो. ऑर्डर एक्झिक्यूट होते तुमच्या ब्रोकरच्या ट्रेडिंग अकाउंटवरती. त्याच्यानंतर ही ऑर्डर जाते तुमच्या स्टॉक एक्सचेंजकडे. ठीक आहे. स्टॉक एक्सचेंज काय करतं, त्यांचं जे क्लिअरिंग कॉर्पोरेशन असतात त्यांच्याकडे ह्याचं व्हेरिफिकेशन करून जो व्यवहार आहे तो तुमच्या पुन्हा ट्रेडिंग अकाउंटवरती येतो. आणि ट्रेडिंग अकाउंटवरून तुमच्या परत डीमॅट अकाउंटला जो आहे आपण शेअर किंवा जो काही स्टॉक आहे तो जमा होतो व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. या 5 गोष्टींमधूनच तुमचे सगळे शेअर्स किंवा स्टॉक जे काही खरेदी विक्री आहे ती प्रोसेस होत असते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पुढे जाऊयात. आता मार्केटमध्ये पार्टिसिपेंट्स कोण कोण असतात ते पाहूयात. ठीक आहे. आता पार्टिसिपेंट्स म्हणजे काय, पहिलं मी तुम्हाला सांगतो. अं, आता खरेदी आणि विक्री करणारे मार्केटमध्ये दोनच प्रकारचे गट असतात. पण या गटामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. जसं की तुमचं जे झाला पहिला रिटेल ट्रेडर.
ठीक आहे. याच्यानंतर तुमचे झाले FII. FIIज कोण असतात? हे फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात. याच्यानंतर येतात DIIज आणि याच्यानंतर येतं HNIज. आता बऱ्यापैकी HNIज जे आहे ते बऱ्यापैकी कोणाकडे म्हणजे असं त्याची इन्फॉर्मेशन जास्त मी पाहिलेली नाही. कदाचित ते युट्यूबवरती वगैरे थोड्याफार व्हिडिओज असतील. तर आता पहिला आपण बघूया रिटेल ट्रेडर किंवा रिटेल इन्व्हेस्टर. त्याच्यामध्ये रिटेल ट्रेडर म्हणजे कोण? तर सामान्य गुंतवणूकदार जे स्वतःच्या पैशाने कमी प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. हे वैयक्तिक पातळीवरती निर्णय घेतात. म्हणजे कसं आता मी एक रिटेल ट्रेडर आहे, मी वैयक्तिक ट्रेडिंग करतोय, माझ्या स्वतःच्या पैशाने ट्रेडिंग करतोय, तर त्या व्यक्तीस म्हटलं जातं रिटेल ट्रेडर. आता रिटेल ट्रेडरकडे कसं असतं, रिटेल ट्रेडरकडे कॅपिटल कमी असतं, म्हणजे काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंत असू शकतं. आपण एखादा डीमॅट अकाउंट उघडून थोडे थोडे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतो. याला आपण म्हणतो रिटेल ट्रेडर. याच्यानंतर येतं FIIज. आता FIIज म्हणजे काय? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ठीक आहे. अं, भारताबाहेरील मोठ्या संस्था, फंड्स, बँका, विमा कंपन्या किंवा पेन्शन फंड्स जे भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, त्यांना आपण म्हणतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. हे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत असतात. आता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे, फेमा देखील म्हणतो आपण त्याला. तर मी ह्याच्यावरती तुम्हाला काही दिवसानंतर म्हणजे एक थोडं आपलं बेसिक क्लिअर झालं ना, की ह्याच्यामधले काही नियम किंवा आपण असं म्हणू शकतो की सरकारी नियम वगैरे आहेत काही. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला खूप साऱ्या डिटेल देणार आहे आणि ज्या जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण ह्याच्या माहिती नसल्या कारणानं काय होतं, बरेचसे लोक दुसऱ्यांकडून ट्रेडिंग करून घेणे, अकाउंट हँडलिंगला देणे किंवा दुसऱ्याचे ट्रेड कॉपी करून ट्रेड करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी करतात. आणि ह्या देखील खूप चुकीच्या आहेत. आणि ते होऊ नये म्हणून आपण इथं सध्या प्रयत्न करतोय. आपण स्वतःच्या जीवावरती ट्रेडिंग करता आलं पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे आपण इथं एज्युकेशन देणार आहोत. आणि ह्याचे काही नियम आहेत, तर ते नियम देखील आपण पूर्णपणे समजावून देणार आहोत. मी बऱ्यापैकी जेवढे सुद्धा आत्तापर्यंत क्लासेस केलेले आहेत त्याच्यामध्ये नियमांबद्दल कधी सांगितलं गेलेलं नाहीये किंवा तुम्हाला माहितीच नसते. म्हणजे तुमच्या हातात गाडी तर चालवायला दिली, अरे पण ती ठीक आहे, तुम्हाला चालवायला येते, पण गाडी चालवायचे काही नियम आहेत रस्त्यावरती, तर ते कोणीही शिकवत नाही ह्याच्यामध्ये. तर ते देखील आपण बघणार आहोत पूर्ण इन डेप्थ. तर सध्या आपण बघूया हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. हे आलं, यांना फेमा अंतर्गत नोंदणीकृत असतात हे. आणि त्याच्या रुल्समध्ये जे काय असेल त्या पद्धतीने त्यांना काम करावं लागतं. आता हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कॅपिटल असते. त्यामुळे जर एखादा तुम्ही ऐकलं असेल कदाचित, बरेचसे युट्यूबर्स किंवा जे कोणी ट्रेडिंग गुरुज वगैरे आहेत ते बऱ्याचदा म्हणतात की FIIजनी एवढे एवढे आज शेअर्स काढून घेतले, सेलिंग केलं एवढ्या शेअर्सचं, त्याच्यामुळे मार्केट अचानक खाली आलं. FIIजनी अचानकच एखाद्या शेअरमध्ये पैसा खूप मोठ्या प्रमाणात गुंतवला, त्याच्यामुळे 100चा शेअर अचानकच ₹150 गेला. हे असं बरेच वेळा तुमच्या ऐकण्यात आलं असेल. तर हे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा असल्या कारणानं होऊ शकतं. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मॉर्गन स्टॅनली बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. JP मॉर्गन किंवा वॅनगार्ड ग्रुप झाला, त्याच्यानंतर ब्लॅक रॉक कंपनी झाली. म्हणजे हे जे मोठे मोठ्या कंपन्या आहेत किंवा इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कॅपिटल आहे. आणि हे भारताच्या बाहेरून सगळं हँडल करत असतं. ठीक आहे. याच्यानंतर येतात DIIज. DIIज म्हणजे काय? डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. ठीक आहे.
डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे आता काय नावातच सगळं झालं. आपल्याला काय वेगळं असं सांगायची याच्यामध्ये गरज पडणार नाही कदाचित. भारतातील मोठ्या संस्था, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपनीज, बँक इत्यादी जे शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, त्यांना आपण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असं म्हणतो. आता हे कसं होतं, हे देशांतर्गत पैसे गुंतवतात, त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचा थोडासा यांच्यावरती आत्मविश्वास वाढतो. म्हणजे ज्यावेळेस DIIs वगैरे एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील, तर बरेच लोक असे आहेत की जे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात. कारण पाठीमागचा जर अभ्यास करायचा झाला मार्केटचा, तर कोविड नंतर जेवढं सुद्धा मार्केट पडलं, ते सगळं FIIsनी बऱ्यापैकी आणि रिटेल ट्रेडरनी पैसा काढल्यामुळे पडलं होतं. पण जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, यांनी आतापर्यंत जास्त करून बाईंगचाच म्हणजे खरेदी करण्याचाच प्रयत्न केलाय. खूप खूप स्वस्तात त्यांनी बाईंग केलेलं आहे शेअर्स. त्याच्यामुळे झालंय असं की आता DIIs वरती थोडासा लोकांचा विश्वास वाढलेला आहे. आणि बऱ्यापैकी आता सध्याचे मार्केट्स सध्या डाऊन ट्रेंड आहे, पण खूप स्टेबल आहे. त्याचं कारण म्हणजे DIIs आहेत. आता DIIs मध्ये कोण कोण येतात? LIC सारखे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC झालं, ज्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे. SBI, म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत, जसं की SBI म्युच्युअल फंड झालं, HDFC म्युच्युअल फंड झालं. तुम्ही जे म्युच्युअल फंड्स वगैरे काढता, तर ते म्युच्युअल फंडचा पैसा पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये येत असतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात, वेगवेगळ्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर ते आपण पुढे बघणारच आहोत, कुठल्या कुठल्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात, त्याचे प्रकार काय, कुठल्यामध्ये जास्त रिटर्न्स मिळतात, कुठे टॅक्स सेव्हिंग वगैरे करायचं, ते आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर हे टोटल जे आहेत ह्यांना आपण DIIs असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर येतं HNIs, ज्याच्याबद्दल खूपच कमी लोकांनी ऐकलंय किंवा वाचलं असेल. ह्यांना म्हणतात हाय नेट हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. ज्या व्यक्तीकडे खूप जास्त संपत्ती किंवा कॅपिटल असते आणि जो मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकतो, सामान्यपणे 2 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक क्षमता असणाऱ्यांना हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हटलं जातं. आता HNIs कडे प्रायव्हेट वेल्थ मॅनेजर्स किंवा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स असतात. आता जर आपलं भारतातलंच उदाहरण द्यायचं झालं, राकेश झुंझुनवाला, जे मध्यंतरी एक्सपायर झाले, किंवा म्हणजे माझ्या सध्या डोळ्यासमोर एकच ती व्यक्ती आहे, ते पहिल्यांदा जर HNIचा विषय निघाला तर. तर ज्यांच्याकडे 2 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची क्षमता असते, त्यांना HNIs म्हटलं जातं. हे फक्त एवढं लक्षात ठेवा. थोडक्यात सांगतो, रिटेल ट्रेडर ते असतात ज्यांच्याकडे लहान प्रमाणातील वैयक्तिक गुंतवणूकदार असतात, म्हणजे छोट्या प्रमाणात कॅपिटल असते, जसे आपल्यासारखे लोक. FIIs परदेशी संस्था आहेत. DIIs देशांतर्गत संस्था आहेत, म्हणजे भारतातल्या. आणि HNIs ज्यांच्याकडे जास्त संपत्ती असलेले वैयक्तिक गुंतवणूकदार. ठीक आहे. तर हे आपण बघितलं पार्टिसिपेंट्स मार्केटमधले. आता पुढचा जो आपण आजचा टॉपिक घेणार आहोत, ते आपण पाहणार आहोत सेबी. म्हणजे सेबीचं वर्किंग कसं चालतं ते आपण बघणार आहोत. आता मी मगाशी पण सांगितलं होतं सेबीचं लॉंग फॉर्म काय आहे, किंवा अ, जे काय असेल ते आपण पुन्हा एकदा बघूया तिथं. थोडस मला एक मेसेज आलाय, थोडस हे डार्क करण्यासाठी. थोडस डार्क करूयात, मोबाईल मध्ये कदाचित दिसत नसेल. ठीक आहे. सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. आता ह्यांचं मेकॅनिझम कसं असतंय, ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. आपण याला सेबी ओव्हरसाईट मेकॅनिझम देखील म्हणतो. भारतीय शेअर मार्केट, बॉन्ड मार्केट, म्युच्युअल फंड्स आणि इतर सिक्युरिटीज मार्केटचं रेग्युलेटरी आहे. म्हणजे इथं ह्या सगळ्यांवरती लक्ष ठेवलं जातं, ह्यांच्याबद्दलचे नियम ठरवले जातात, एक्सेट्रा एक्सेट्रा. यांचं मुख्य काम म्हणजे गुंतवणूकदारांचे रक्षण आणि मार्केटची पारदर्शकता राखणे. आता कदाचित हे मराठी शब्द जास्त हेवी झाले, तर थोडक्यात सांगतो, इन्व्हेस्टर्सचं प्रोटेक्शन करणं
आणि मार्केटमध्ये जे काही व्यवहार होतात त्याची ट्रान्सपरन्सी राखणं हे यांचं काम होत असतंय. आता हे यांचे नियम आणि कायदे तयार करण्याचं देखील काम आहे. मी सुरुवातीला देखील सांगितलं होतं. याच्यानंतर यांचं काम आहे नोंदणी व परवाना देणे, रजिस्ट्रेशन अँड लायसन्सिंग. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, जर एखाद्याला शेअर मार्केट्सबद्दल टिप्स द्यायचे असतील किंवा जर कोणाला सांगायचं असेल कोणता शेअर बाय करायचा किंवा सेल करायचा तर त्याच्यासाठी सेबी रजिस्टर ऍडवायझर असणं खूप गरजेचं असतं. तर ते हे सेबीच्या अंडर येतं, म्हणजे रजिस्ट्रेशन लायसन्सच्या अंडर येतं. हे काय करतात? स्टॉक ब्रोकर झाले, म्युच्युअल फंड हाऊस झाले, पोर्टफोलिओ मॅनेजर झाले, ट्रेडिंग रेटिंग एजन्सीज झाल्या, यांच्यासाठी नियम बनवते, ह्यांचं रजिस्ट्रेशनचं काम करते आणि यांना लायसन्स प्रोव्हाइड करते. आणि लायसन दिल्यानंतर सुद्धा हे ते व्यवस्थित काम करतायत का ह्याचे देखील देखरेख ते करत असतात. याच्यानंतर मार्केट सर्व्हिलियन्सचं देखील काम यांच्याकडेच असतंय. रिअल टाइम डेटा हे एक्सचेंजेस कडून घेत असतात. जसं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज झालं, नॅशनल स्टॉक एक्सचेंज झालं. रिअल टाइम डेटा म्हणजे ह्यांचं एवढं क्विक कॅल्क्युलेशन्स असतात किंवा एवढा क्विकमध्ये डेटा शेअर होतो यांच्याकडे की खूप मिली सेकंड्समध्ये डेटा ह्यांचा सर्व्हर टू सर्व्हर शेअर होतो, जेणेकरून ह्यांच्याकडे पूर्णपणे अपडेट्स राहतात सगळ्या गोष्टींचे. जेवढे सुद्धा शेअर्स खरेदी झालेत, विक्री झालेत, त्याचा पूर्ण डेटा यांच्याकडे शेअर केला जातो. जसं की मगाशी सांगितलं, ह्यांचं काम असतंय प्राइस मॅनिप्युलेशन, इनसाइड ट्रेडिंग आणि सर्क्युलर ट्रेडिंग सारख्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करणे. इन्स्पेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन देखील ह्यांच्याकडे पडतं. म्हणजे कोणी नियम मोडला तर सेबी तपासणी करते. आवश्यक असल्यास पेनल्टी लावणे, लायसन्स सस्पेन्शन करणे किंवा कदाचित वेळ आली तर त्या समोरच्या पार्टीला कोर्टात नेणे हे देखील सेबीचं काम असतंय. आता सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी सेबीकडे काय बघण्याचा दृष्टिकोन आहे? गुंतवणूकदार तक्रार निवारण. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. इन्व्हेस्टर चे जे काही तक्रार असतील तर ते ऍड्रेस करून त्या रिझॉल्व्ह करणं हे सेबीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणजे गुंतवणूकदारांच्या प्रोटेक्शनसाठी. आता ह्याच्यामध्ये सेबी कंप्लायन्स रिड्रेस सिस्टीम म्हणून आहे, ज्याला स्कोर्स देखील म्हटलं जातं. तर हे ह्या नावाचं एक ऑनलाईन पोर्टल आहे सेबीचं. ज्यावेळेस देखील तुमच्यासोबत एखादी फसवणूक होते किंवा तुम्हाला काही इश्यूज असतील, तर ते इश्यूज घेऊन तुम्ही या पोर्टलवरती जाऊ शकताय आणि ह्या पोर्टलवरती जाऊन तुमचे इश्यूज तिथं मांडू शकताय. त्याच्यावरती सेबी तुम्हाला रेझोल्युशन देतं. यातून काय होतं, गुंतवणूकदाराची तो तक्रार नोंद होते आणि गुंतवणूकदार त्यांचा स्टेटस देखील ट्रॅक करू शकतात हे इथून. आता हे बऱ्यापैकी ही देखील गोष्ट आहे जी मी कुठल्याही क्लासमध्ये आजपर्यंत शिकलेलो नाहीये. पण ज्या ज्या वेळेस मार्केटचा मी अभ्यास केलाय त्यावेळेस मला जाणवलं की ही माहिती देखील एका इन्व्हेस्टरला असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सेबीकडे स्कोर्स नावाचं जे पोर्टल आहे, मी तुम्हाला इथे लिहून देतो. स्कोर्स ह्याचं लॉंग फॉर्म आहे सेबी कंप्लेंट्स रिड्रेस सिस्टम. ठीक आहे. तुम्ही गुगलला जाऊन ह्याच्याबद्दल सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती देखील मिळेल. तर सेबीचं थोडक्यात हे काम आहे नियम बनवणे, प्रत्येकात प्रत्येक जण नियम पाळतोय का ते पाहणे आणि जर काही प्रॉब्लेम झाल्यास लगेच कारवाई करणे. आता आपण याच्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी 1 तास झालेला आहे आपला. तर आजच्यासाठी एवढंच करूयात आपण. आता पुढचे जे लेसन्स असणार आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो काय काय असणार आहे ते. आपल्याकडे अजून बरीच खूप मोठी लिस्ट आहे. आज 3 लेसन्स पुरतच आपण हे मर्यादित ठेवूयात. आता पुढे आपण बघणार आहोत उद्याच्या लेक्चरमध्ये डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये मुख्य फरक काय असतोय, लिमिट ऑर्डर कशा वापरायच्या, स्टॉप लॉस आणि SLM आणि SL मध्ये काय फरक आहे, CNC MIS ह्याच्या पुढच्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. सिक्युरिटीज ओव्हरव्ह्यू बघणार आहोत, इक्विटी, डेप्ट, ETFs, डेरिव्हेटिव्स हे काय काय असतात त्यांना म्हणजे पूर्णपणे त्यांना समजावून देणार आहे आपण कशा प्रकारे असतात काय असतात ते. ह्याच्यानंतर लेसन 5 मध्ये बऱ्यापैकी
प्राइस डिस्कवरी, बिड आस्क आणि लिक्विडिटी ह्या गोष्टींवरती आपण फोकस करणार आहोत. आणि लेसन 7 पर्यंत उद्या आपण जाणार आहोत, ज्याच्यामध्ये चार्टची बेसिक माहिती आणि टाइम फ्रेम आणि कॅन्डल स्टिक बद्दल देखील आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर आजचा क्लास बऱ्यापैकी मी इथेच थांबवतोय. आणि आजचे जे काही झालंय शिकून, तर त्याच्याबद्दलच्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला नेक्स्ट क्लासच्या आधी मी तुम्हाला शेअर करून येईन. बरं, मला आता फक्त एक काम करा. आता ज्यांनी ज्यांनी जॉईन केलंय ना, आता काय झालंय, बरेच लोक इथे जॉईन झालेली नाहीत. बऱ्यापैकी आपल्याकडे 25-30 लोक होते, पण त्यांचा थोडा काहीतरी इश्यू झालेला आहे. तर मी इथं न्यू चॅट चालू करतो. ठीक आहे. ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी आज जॉईन केलंय त्यांनी मला व्हॉट्सअपला पिंग करा. आय थिंक काहीतरी सिस्टीम मध्ये इश्यू आहे. आपण मग तो रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. व्हॉट्सअपला मला मेसेज करा. म्हणजे आज ज्यांनी जॉईन केलंय त्यांचा एक सेपरेटली मी ग्रुप क्रिएट करतो आणि त्यांना त्याच्या काही नोट्स आहेत त्या आजच्या पाठवून देईन. म्हणजे ते एकदा रीड आउट करा. जर काही माझं समजलं नसेल तर कदाचित तुम्हाला त्या नोट्स मधून खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल. ठीक आहे, चला, बाय.